मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभोभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये लक्ष्मीनिवासनिलयं विलीनविलयं निधाय हृदि वीरम् आत्मानुशासनमहं वक्षे भव्याय मोक्षाणाम्। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। काल आपण आप्त कसे सुखदायक आहे हे बघितलं होतं। कारण सर्व जीव सुखाची इच्छा करतात, सगळ्यांना सुख हवं आहे। हे सुख आम्हाला कर्मक्षयाने मिळणार आहे। कर्मक्षय सम्यक चारित्र्याच्या माध्यमातून होतो। सम्यक चारित्र्य सम्यक ज्ञानामुळे उत्पन्न होतं। सम्यक ज्ञान आगमापासून मिळतं। आगम द्वादशांग श्रुताचं श्रवण केल्याने होतं आणि हे द्वादशांग श्रुत आम्हाला आप्तांपासून प्राप्त होतं आणि आप्त तोच आहे जो सर्व दोषांनी रहित आहे। म्हणून आप्त प्रणीत जो ग्रंथ आहे तो अत्यंत सुखदायक आहे हे आम्ही बघितलं। आणि यानंतर सम्यक दर्शनाचं स्वरूप, सम्यक दर्शन श्रद्धा गुणाचा समीचीन पर्याय। श्रद्धा गुण प्रत्येकाजवळ विद्यमान आहे। अनादिकालापासून अनंत काळपर्यंत श्रद्धा जीवनात आहेच। फक्त ही श्रद्धा विपरीत असू शकते किंवा समीचीन असू शकते। दोन ऑप्शन। एक तर विपरीत श्रद्धा राहील म्हणजे वस्तू तत्व जसं आहे तसं हा स्वीकारणार नाही, त्याच्या मान्यतेत जे आहे तो ते स्वीकारेल, ही झाली विपरीत श्रद्धा। आणि दुसरं वस्तुतत्व जसं आहे तसं स्वीकारणं, तशी श्रद्धा करणं, याचं नाव आहे सम्यक दर्शन। सम्यक दर्शनाची आम्ही परिभाषा पाहताना अनुयोगाच्या कथनातून ती पाहिली। प्रथमानुयोगाच्या माध्यमातून 63 शलाका पुरुषांवर श्रद्धा करून जे सम्यक आम्हाला उत्पन्न होईल, श्रद्धा उत्पन्न होईल ती। नंतर कर्णानुयोगाचा अभ्यास करत असताना आमच्या परिणामांची सांभाळ आम्हाला कसा करायचा आहे हे कळल्याने सम्यक दर्शन प्राप्त होऊ शकतं। आचरण आम्ही सुव्यवस्थित ठेवलं आणि आचरणाची आम्ही उत्कृष्टता जीवनात साधली तरीही यदा कदाचित आम्हाला सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते। म्हणून प्रशम, संवेग, अनुकंपा, आस्तिक्य हे भाव जीवनात यायला पाहिजे किंवा कोणत्याही तऱ्हेने तत्वावर शंका नको, सांसारिक अभिलाषा नको। अशा प्रकारे जर आमचे भाव राहिले, परिणती शांत राहिली तरीही आम्हाला सम्यक दर्शन, आत्म्याची श्रद्धा होऊ शकते। आणि आज आम्हाला द्रव्यानुयोगाच्या माध्यमातून ही श्रद्धा द्रव्यानुयोक्त निश्चय प्रधान कथन करतो। म्हणजे वस्तुतत्व जसं आहे तसं तो सांगतो। निश्चय नयानी आत्मा कसा आहे हे द्रव्यानुयोगाच्या ग्रंथांमध्ये आम्हाला पाहायला मिळतं। द्रव्यानुयोग हे सांगतं की आजच्या अशुद्ध परिकरामध्ये सुद्धा तुला तुझा शुद्ध आत्मा तेवढा उपासनीय आहे, आराधनीय आहे। अशुद्धता राहणारच आहे। सोनं चिखलात पडलेलं आहे, पण तरी देखील चिखल विरहित सोनं बघायचं आहे। कमळ चिखलात उगवलेलं आहे, तरी देखील त्याचं सौंदर्य, निखळ सौंदर्य बघायचं आहे। कमलपुष्प पाण्यावर तरंगत आहे, तरी देखील कमलपत्राची अलिप्तता बघायची आहे। राहणार तर एकत्र आहे, कारण आम्हाला एकटा जीव शुद्ध रूपात संसार अवस्थेत दिसणार नाही। आम्हाला दिसेल तर तो आत्मा शरीर सहित दिसेल, कर्म सहित दिसेल, बाह्य परिकर सहित दिसेल। परंतु यामध्ये देखील आम्हाला आमची शुद्धता फक्त अनुभवायची आहे।
त्या शुद्धतेला मला ग्रहण करता आलं पाहिजे. हे सगळं जे आगंतुक आहे, जे माझ्या सोबत कुठेही दुसऱ्या भवात जाऊ शकणार नाही, ते माझ्यापासून पृथक आहे. शरीर माझ्यासोबत जाऊ शकत नाही, शरीर पृथक आहे. घरदार इथे सोडून जायचं आहे, हेही माझ्यापासून पृथक आहे. भाव कर्म जरी जीवाजवळ असले तरी देखील तिचा आणि माझा तादात्म्य संबंध नाही, म्हणून तेही माझ्यापासून पृथक आहे. मग मी नेमका कोण? तर जो अनादिकालापासून अनंत काळपर्यंत मी या रूपाने राहणार आहे, तो हा मी आहे. आणि ते काय आहे? तर आमचं निखळ अस्तित्व, आमचं शुद्ध स्वरूप, आमचा ज्ञान दर्शन चैतन्यमयी आत्मा. आणि म्हणून द्रव्यानुयोग सांगतो की बाह्य काय आहे ते बघू नको, तू तुझं अस्तित्व त्याच्यामध्ये शोध आणि त्याला तू मी आहे हे समज, अशी श्रद्धा कर. तर हे झालं द्रव्यानुयोगानुसार आत्मतत्वाचं श्रद्धान. आणि हे श्रद्धान झालं की आमच्या जीवनात निश्चय सम्यक दर्शनाची प्राप्ती होणारच आहे. या दृष्टीने सम्यक दर्शन आम्हाला जर समजलं आहे, तर सम्यक दर्शनाचं स्वरूप आणि त्याचे भेद प्रभेद आता आचार्य या ग्रंथामध्ये सांगणार आहे. कारण आत्मानुशासनचा प्रतिपाद्य विषय 4 आराधना स्वरूप आत्मतत्व हाच आहे. सम्यक दर्शन आराधना, ज्ञान आराधना, चारित्र्य आराधना आणि तप आराधना, याच्या माध्यमातून आम्हाला कशा प्रकारे मोक्ष मार्ग साधता येतो, वितराग भाव आम्हाला कसा जीवनात उपस्थित करता येतो, हे बघणं हे आत्मानुशासन किंवा गुणभद्र आचार्यांचं हेच नेमकं प्रयोजन आहे. आणि त्यासाठी आता सम्यक दर्शनाचे स्वरूप आणि भेद प्रभेद सांगणार आहे. श्रद्धाणं द्विविधं त्रिधा दशविधं मौढ्यादं पोढं सदा संवेगादिविवर्धितं भवहरं त्र्यज्ञानशुद्धिप्रदं निश्चिन्वन् सप्ततत्त्वम् अचलप्रसादामारोहताम् सोपानं प्रथमं विनेय विदुषा माद्येयमाराधनाम्. परत पहा श्लोक. श्रद्धाणं द्विविधं त्रिधा दशविधं मौढ्यादपोढं सदा संवेगादिविवर्धितं भवहरं त्र्यज्ञानशुद्धिप्रदं निश्चिन्वन्नवसप्ततत्त्वमचल प्रासादमारोहताम् सोपानं प्रथमं विनेय विदुषाम् आद्येयमाराधना. सोपानं प्रथमं श्रद्धाणं. श्रद्धा हे मोक्ष मार्गाचं पहिलं पायदान आहे, पहिली पायरी आहे. मोक्ष मार्ग की प्रथम सीढ़ी या बिन ज्ञान चरित्रा. ज्ञान आणि चारित्र किती आहे हे महत्वपूर्ण नाही, श्रद्धा समीचीन आहे की नाही हे पहिल्यांदा पाहायचं आहे. म्हणून सोपानम प्रथमम श्रद्धाणम, हे श्रद्धान. म्हणून श्रद्धान याचा अर्थ आता या ठिकाणी सम्यक दर्शन, आणि सम्यक दर्शनचा अर्थ पाहायचा आहे की विपरीत अभिनिवेशानी रहित आत्म्याचं स्वरूप जाणणं. श्रद्धान. आतापर्यंत 4 अनुयोगाने आपण श्रद्धेची पाहिली व्यवस्था. आता अगदी एक याच्यामध्ये सांगायचं की कोणत्याही तऱ्हेचा विपरीत अभिनिवेश नसताना जे आत्म्याचं स्वरूप आम्ही जसं आहे तसं जाणल्यानंतर, म्हणजे भेदविज्ञानाने पहिल्यांदा जाणल्यानंतर त्याच्या माध्यमातून जे उपलब्ध झालं तो म्हणजे मी आहे, अशी श्रद्धा जीवनात झाली. याचं नाव आहे सम्यक दर्शन.
हे सम्यक दर्शन प्राप्त होत असताना अंतरंगामध्ये मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी या 5 प्रकृतींचा अनुदय असतो. अनुदय असतो याचा अर्थ एक तर त्याचा उपशम होईल, पहिल्यांदा जर होईल तर उपशमच होईल. मग कदाचित क्षयोपशम होईल, कदाचित क्षय पण होईल, किंवा कदाचित आम्हाला परत क्षयोपशम पण होऊ शकेल. अशा तऱ्हेची ही कर्णानुयोगाची प्रवृत्ती, अंतरंग निमित्त कारण कर्णानुयोगाचं. त्या जीवाच्या जीवनामध्ये प्रथमतः सम्यक दर्शन प्राप्त होण्यापूर्वी 5 लब्धी जीवनात असल्या पाहिजे. लब्धीचा अर्थ काय? लब्धीचा अर्थ आहे प्राप्ती. कोणत्या 5 गोष्टी जीवनात असाव्या? तर पहिल्यांदा तर सांगितलं क्षयोपशम लब्धी महत्वपूर्ण आहे. क्षयोपशम लब्धी याचा अर्थ ज्ञान प्राप्तीची योग्यता असणं. सगळ्याच जीवांना ज्ञान प्राप्तीची योग्यता आहे. निगोदी जीवाला देखील त्याच्या क्षमतेनुसार ज्ञान दर्शन आहेच, परंतु त्याला क्षयोपशम लब्धी म्हणता येत नाही. साधा क्षयोपशम ज्ञानावरण कर्माचा सर्व जीवांना आहे, पण तो क्षयोपशम लब्धी म्हटल्या जात नाही. क्षयोपशम लब्धीमध्ये आत्म्याला जाणण्याविषयी तो पहिल्यांदा उत्सुक असावा लागतो. मी कोण आहे हा ध्यास अंतरंगामध्ये असावा लागतो. आणि मी कोण आहे हा प्रश्न कुणाला पडेल? मी कोण आहे हा प्रश्न कुणाला पडू शकेल? हा प्रश्न तर फक्त संज्ञी पंचेंद्रिय जीवांनाच पडेल. जसा महावीर स्वामींच्या जीवनात सिंहाच्या पर्यायी त्यांना प्रश्न पडला की मी कोण आहे, माझं स्वरूप काय आहे? हा प्रश्न केवळ संज्ञी पंचेंद्रिय जीवांच्या जीवनात पडू शकतो. आणि त्या अनुषंगाने तसा विचार अंतरंगामध्ये होणं, त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणं, तशी ज्ञानावरण कर्माची क्षयोपक्षमता असणं, याचं नाव आहे पहिली क्षयोपक्षम लब्धी. आम्ही आज संज्ञी पंचेंद्रिय, आम्हाला आमच्यावर घटित करायचं हे सगळं. आम्ही आज संज्ञी पंचेंद्रिय आहे, मनुष्य आहे. आम्हाला मी कोण आहे हा प्रश्न कधीतरी अंतरंगात निर्माण होतो का? आणि याचं उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न करतो का? मी कोण आहे हा प्रश्न जर मी इथे विचारला तर प्रत्येक जण म्हणणार आहे आजच्या तिथीत की मीच आत्मा आहे. कुणीही स्वतःचं पर्याय रूप सांगणार नाही. मी स्त्री आहे, मी अमुक व्यक्ती आहे, माझ्या एवढ्या पदव्या आहे, हे कोणीही आत्ता याच्यात सांगणार नाही. प्रत्येक जण तर काय म्हणेल, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे. पण हा आमचा शोध आमच्या ज्ञानातून झालेला आहे का, की आचार्यांचं रेडीमेड उत्तर आमच्या जवळ आहे, हे पाहावं लागेल. आम्हाला आमचा प्रश्नही स्वतः पडला पाहिजे आणि त्या प्रश्नाचं समाधानही मला माझ्याच उत्तराच्या माध्यमातून व्हायला हवं. जो अनादिकालाचा आमचा संस्कार होता की मी म्हणजे स्त्री आहे, मी म्हणजे पुरुष आहे, मी म्हणजे नारकी आहे, मी म्हणजे तिर्यंच आहे, हा संस्कार थोड्याफार प्रमाणात आमचा आज शास्त्र वाचल्यामुळे कमी झालेला असेल. पण मी आत्मा आहे आणि आत्मा अनुभूत झालेला ज्याला आहे त्यांनी स्वतःचं उत्तर पण शोधलं आहे. पहिल्यांदा तर म्हणून ही जिज्ञासा अंतरंगात व्हावी लागेल. ही झाली क्षयोपक्षम लब्धी. दुसरी, क्षयोपक्षम लब्धीनंतर आम्हाला तशा प्रकारची विशुद्धता जीवनात उपस्थित व्हायला पाहिजे. मनात विचार आला एक क्षणाला की मी कोण असेल आणि सोडून दिलं, त्या उत्तरावर आम्ही परत चर्चा केली नाही, चिंतन केलं नाही, ते तिथेच सुटला आमचा विचार.
तर ती आमची लब्धी तर पहिली झाली, पण पुढे सरकलो नाही, आहे तिथेच. पण पुढे त्या प्रश्नाला मला उत्तर मिळालं पाहिजे, या दृष्टीने माझी चिंतनाची धारा अजून सघन होत गेली. मी कोण आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. आगमामध्ये उत्तर सापडतं का हे बघितलं. कुणी आम्हाला समजून सांगू शकतो का, या दृष्टीने आमचा प्रयत्न झाला. परिणामांची विशुद्धता होत गेली. म्हणून ही झाली दुसरी विशुद्धी लब्धी. यामध्ये देखील जीव अजून मिथ्यात्वाच्याच भूमिकेत आहे. पण परिणामांमध्ये मंदता येऊन उज्ज्वलता झालेली आहे. क्षयोक्षमापेक्षा ही वरची भूमिका आहे. इथे आल्यानंतर नेमकं याची भवितव्यता अशी होती की याला एखाद्या आचार्यांचा सप्ततत्वांविषयीचा किंवा 9 पदार्थांविषयीचा उपदेश प्राप्त झाला. सप्ततत्व काय आहे हे आचार्य मुखातून, गुरु मुखातून याच्या ऐकण्यात आलं. पदार्थ काय आहे ते यांनी अभ्यासले. ही झाली त्याला देशना प्राप्त झाली. ही देशना प्राप्त झाल्यानंतर शाब्दिक रीतीकना का होईना यांनी स्वतः मी जीव तत्व आहे हा निर्णय त्याचा होऊ लागलेला आहे. तिथे तिथपर्यंत हा पोचला, शाब्दिक पर्यंत पोचला की देशना प्राप्त झाली. याच्या परिणामांमध्ये देखील विशुद्धता आली आणि अशा तऱ्हेने हा देशना लब्धीला प्राप्त झाला. किंवा एखादी गोष्ट आचार्यांनी सांगितली, चतुर्गतीचं आचार्य वर्णन करत आहे आणि त्याच्या हृदयामध्ये ती गोष्ट जाऊन भिडली की अरे हे दुःख तर मी पण जीवनात सहन केलेलं आहे, मीच तिथे आहे हे त्याच्या अनुभूत झालं. आणि तो क्षण त्याला हृदयात टोचणारा क्षण ठरला आणि त्यातून रूपांतर होऊ लागलेलं आहे. ही झाली खरी देशना ऐकणं. म्हणजे देशना ही कशी ऐकली त्यांनी, तर हृदयाचे कान करून ते शब्द त्याचे अंतरंगात त्यांनी साठविले. अंतरंगापर्यंत ती भिडली. ही झाली देशना. यानंतर भूमिका आणखी बदलली. इथेही मिथ्यात्वाचीच भूमिका आहे. परिणामांची विशुद्धीपेक्षा ही मंदता झालेली आहे, संक्लेशता कमी झालेली आहे. नंतर झाली चौथी प्रायोग्य लब्धी. प्रायोग्य लब्धीमध्ये अनेक तऱ्हेच्या गोष्टी याच्या जीवनात घडल्या. प्रायोग्य लब्धीचं जर आम्हाला विशेष स्वरूप बघायचं असेल तर प्रयोगता जीवनात त्यांनी आणण्याचा पुरुषार्थ तो करायला तत्पर झाला. स्वतःवर प्रयोग, एक्सपेरिमेंट तो स्वतःवर करण्यास उद्युक्त आहे. काय झालं, परिणामांमध्ये परत मंदता झाली. मंदता झाल्यामुळे अनेक अशुभ प्रकृतींचा बंध काही काळासाठी रुकला. बंधामध्ये अपसरण झालं. बंध काही प्रमाणात कमी झाला. प्रश्न, आम्हाला सतत किती कर्मांचा बंध होतो आहे, किती कर्म आम्ही प्रति समय बांधतो आहे. 7 कर्म आणि जेव्हा आयुकर्माचा बंध होतो तेव्हा 8 कर्म. 7 कर्म आम्ही बांधतो आहे. या 7 कर्मांमध्ये सुद्धा परत विचार केला तर आम्ही परत एका जीवाच्या दृष्टीतून मोहनीयाचा बंध कमी आहे. म्हणजे मोहनीय पूर्ण नाही बांधत आम्ही. मोहनीयामध्ये देखील एकच वेद बांधू, हास्यरती याच्यामधलं एकच बांधू, अशा प्रकारे कमी प्रमाणात आम्ही बंध करतो आहे. नामकर्माच्या प्रकृती 93, याच्यामध्ये बंधयोग्य प्रकृती किती, 67. आणि या 67 मध्ये देखील काही प्रकृती हा जीव विरोधी असल्यामुळे बांधत नाही. जसं शुभ अशुभ असेल तर शुभ बांधेल तर अशुभ बांधणार नाही, स्थिर असेल तर अस्थिर बांधणार नाही. नंतर
वज्र ऋषभ नाराचं संवहन, एक संवहन बांधलं तर बाकीचे संवहन बांधणार नाही, एक संस्थान बांधलं तर बाकीचे संस्थान बांधणार नाही. अशा प्रकारे नामकर्माच्या अनेक प्रकृती हा कमी बांधतो. आता काय झालं, जेव्हा हा प्रायोग्य लब्धीमध्ये आलेला आहे, या पहिल्यांदा तर त्यांनी ज्या काही प्रकृती तो 148 मध्ये तर खूप कमी बांधतो, तसं बंधयोग्य प्रकृती 120च आहे, मिथ्यात्व अवस्थेत 117च आहे. आणि या 117 तर सामान्य अपेक्षेने सांगितल्या, आणि एका जीवाच्या अपेक्षेने पाहिल्या तर आणखी कमी होणार आहे. या अशा आत्ता नामकर्माच्या सांगितल्या त्याप्रमाणे, किंवा वेदनीय बांधलं तर साता वेदनीय बांधलं तर असाता वेदनीय बांधणार नाही, उच्च गोत्र बांधलं तर नीच गोत्र बांधणार नाही. अशा प्रकारे ह्या कर्म प्रकृती हा कमी प्रमाणात बांधतो. आता जेव्हा हा प्रायोग्य लब्धीमध्ये पोचला त्यावेळेला अनेक परिणामांमध्ये विशुद्धता आलेली आहे. त्या विशुद्धतेमुळे हा अनेक अशुभ प्रकृती बांधत नाही. तर काय काय त्याची सुटतात, तर नरकायू तो बांधत नाही, तिर्यंचायू बांधत नाही, पुढे चालून नरक गत्यानुपूर्वी वगैरे या 34 बंधापसरणा प्रक्रिया आहे, मोठी प्रक्रिया आहे, इतकं डिटेल तर नाही सांगणार मी. पण 34 बंधापसरणामध्ये जवळपास 41 प्रकृतींचा बंध तो प्रायोग्य लब्धीत पोचला की करत नाही. आणि 41 प्रकृती या सगळ्या अशुभ प्रकृती आहे, या तो आता बांधत नाही. म्हणजे 120 117 होत्या मिथ्यात्वात बंध योग्य, त्यामधून या 41 प्रकृती तो बांधत नाही. म्हणजे एवढ्या कर्म प्रकृतीचा बंध त्याच्या जीवनात अपसरित झाला, म्हणून याला म्हटलं बंधापसरण झालं. बंधयोग्य प्रकृती मिथ्यात्व गुणस्थानामध्ये किती आहे, 117. मिथ्यात्व गुणस्थानात बंधयोग्य प्रकृती 117 आहेत, आणि त्यामधून 41 वजा करायच्या, तर जितक्या प्रकृती राहतील तेवढ्या प्रकृतींचं आता त्यांनी अपसरण केलं. 41 प्रकृती अपसरित झाल्या आणि बाकीच्या प्रकृती तो बांधतो आहे. बांधत असताना प्रायोग्य लब्धीमध्ये तो जो काही बंध करत आहे त्यामध्ये देखील विशेषता आली. विशेषता ही आली की ज्या पाप प्रकृती आहेत त्याचा बंध द्विस्थानगत झाला, आणि पुण्य प्रकृतीचा बंध हा चतुस्थानगत झाला. प्रायोग्य लब्धीतच ही प्रक्रिया घडलेली आहे. आता पाप प्रकृती आणि पुण्य प्रकृती हा भेद पाहिला तर अघातीमध्येच हा भेद बसू शकतो, कारण घातिया कर्माच्या 47 ही प्रकृती या पाप प्रकृती आहे. 148 मधून 47 या पाप प्रकृतीच आहे, आणि 101 प्रकृती आता अघातीच्या राहिलेल्या आहे. त्यामध्ये जर आम्ही विभाजन केलं तर आम्हाला हे दिसतं की एकूण 100 प्रकृती एकूण 100 म्हणजे 47 प्लस याच्या मधल्या अशा मिळून एकूण 100 प्रकृती या पाप प्रकृती आहे, आणि केवळ 68 प्रकृती या पुण्य प्रकृती आहे. तर अशा प्रकारे पुण्य आणि पाप, आता काय झालेलं आहे, यांनी पुण्यकर्म जास्त अनुभाग सहित बांधलं. जो पहिले गुळ शर्करा रूप अनुभाग होता तो अनुभाग बदलून आता साखर आणि खडीसाखर आणि अमृत रूपाचा होईल. आणि पाप प्रकृती जो हलाहलापर्यंत होता तो हलाहल रूपाचा न होता निंब कांजी रूपाचा आता अनुभाग जीवनात पडेल. अशा प्रकारे प्रायोग्य लब्धीमध्ये हे कार्य झालं. आणि कर्माची जी स्थिती होती ही कर्माची स्थिती त्याच्याजवळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती. जर मिथ्यात्व पाहिलं तर 70 कोडाकोडी सागर असू शकत होतं, ते आता कमी होऊन सगळ्या कर्माची स्थिती ही अंतकोडाकोडी प्रमाण झाली. म्हणजे ह्या अशा गोष्टी या कुठे घडल्या, प्रायोग्य लब्धीमध्ये घडल्या. 4 गोष्टी घडल्या. एक तर सर्व कर्माची स्थिती आयुकर्म सोडून
अंतक कोडाकोडी प्रमाण झाली. याच्यामध्ये नाम आणि गोत्राची स्थिती जी 20 कोडाकोडी होती ती पण घटली आणि अंतक कोडाकोडी झाली. वेदनीयाची किती होती? 30 कोडाकोडी. 30 ज्ञानावरण, कोडाकोडी. दर्शनावरण आणि वेदनीय 30 कोडाकोडी. ती अंतक कोडाकोडी झाली. आणि मोहनीयाची, चारित्र मोहनीयाची 40 होती, दर्शन मोहनीयाची 70 कोडाकोडी होती. ही पण प्रपोर्शनेट मध्ये घटून अंतक कोडाकोडी झाली. सगळी समान नाही झाली. परत लक्षात घ्या, जरी अंतक कोडाकोडी एक समान आकडा सांगितला तरीही समान नाहीये, कारण अंतक कोडाकोडीमध्ये अनेक भेद आहे. म्हणून अंतक कोडाकोडी प्रमाण ही स्थिती झाली. दुसरी गोष्ट, 34 बंधापसरण झाले. पाप प्रकृती द्विस्थानगत झाल्या आणि पुण्य प्रकृती चतुस्थानगत झाल्या. ही विशेषता प्रायोग्य लब्धीमध्ये जीवाला प्राप्त झाली. आणि ही विशेषता प्राप्त झाल्यानंतर सुद्धा अजून खात्री नाही तो सम्यक्त्व प्राप्त करेल. कदाचित इथूनही त्याच्या परिणामांमध्ये उज्ज्वलता झाली नाही तर त्याची गाडी रिव्हर्स होऊ शकते, खाली उतरू शकतो. हा परिणाम स्थिर राहिला आणि वर चढला तर मग त्याला करणलब्धी होऊ शकते. आणि ही 5वी लब्धी करणलब्धी झाली की जीवाला निश्चितपणे सम्यक दर्शनाची प्राप्ती होणारच आहे. करणलब्धीमध्ये करण याचा अर्थ परिणाम, परिणामांची उज्ज्वलता. परिणामांची उज्ज्वलता करणलब्धी म्हणते. आणि करणलब्धी झाल्यानंतर मग काय होणार आहे? किती आहे करण एकूण? 3 करण. तसे 3 5 3 अधःकरण, अपूर्वकरण आणि अनिवृत्तीकरण. अधःकरणामध्ये सगळे हे करण परिणाम जे सांगितले एका जीवाच्या अपेक्षेने बघितलं तर करण परिणाम याचा अर्थ प्रति समय परिणामांमध्ये उज्ज्वलता, असंख्यात गुणित उज्ज्वलता होत राहणं, याचं नाव आहे करण परिणाम. मग याच्यावरून आम्हाला समजत नाही, आम्हाला तुलना हवी असते की कशापेक्षा कोण जास्त आहे. आणि ते सांगण्यासाठी मग नाना जीवांच्या अपेक्षेने कथन करून अधःकरण, अपूर्वकरण आणि अनिवृत्तीकरणाची विशेषता सांगितली. अधःकरणामध्ये सांगितले की काही जीव एका समयात अधःकरण मांडत आहे. समजा 100 जीव आहे, 100 जीवांचाही अधःकरण रूपाचा परिणाम झाला तर तो परिणाम एका समयात ज्यांनी सुरू केलेला आहे अधःकरण त्यांचा समान राहील किंवा वेगळा पण राहील. परत सांगितलं, दुसऱ्या समयात तेच जीव वर गेले तर दुसऱ्या समयात देखील काही जीवांचा परिणाम हा समान किंवा असमान किंवा मागच्या समयातील जीवासारखा देखील राहू शकेल. त्याचा हा पहिला समय असेल, पण तो विशुद्धतेला घेऊन चढत तर मागच्या समयामधला जीव जो असेल त्याचा कदाचित दुसऱ्या समयात तेवढा विशुद्ध परिणाम राहणार नाही, पण या जीवाचा तेवढा विशुद्ध परिणाम राहिला. अशा तऱ्हेची ज्या ठिकाणी कमी अधिकता दिसते त्याला अधःकरण म्हटलं जातं. म्हणजे खालच्या समयवर्ती जीवाचे परिणाम वरच्या समयवर्ती जीवाच्या परिणामांशी जिथे मिळू शकतात, मॅच होऊ शकतात, तोपर्यंतच्या परिणामांना अधःकरण असं म्हटलं जातं. हे फक्त तुलना आहे. तुम्ही फक्त करण म्हणजे काय हे पाहिलं तर प्रति समय जीवाची आता ध्येय प्राप्तीसाठी होणारी परिणामांची विशुद्धता, की जे कार्य त्याच्या अंतरंगामध्ये आता निश्चित झालेलं आहे त्या कार्याला मिळविण्यासाठी होणारी परिणामांची उज्ज्वलता. समजा सम्यक दर्शन प्राप्त करायचं आहे तर त्या दृष्टीने त्याचे करण परिणाम होतील. जर देश चारित्राची प्राप्ती करायची आहे म्हणजे श्रावकांच्या व्रतांचं निश्चय करायचा आहे त्यावेळेला तशा परिणामांची उज्ज्वलता होईल. मुनिव्रत अंगीकार करायचं असेल तर त्यांचे करण परिणाम त्या दर्जाचे उच्च होतील.
अशी ही परिणामांमध्ये प्रतिसमय जी उज्ज्वलता प्राप्त होते त्याला करण परिणाम असं म्हटलं जातं. आणि तो परिणाम एका जीवाच्या दृष्टीतून त्याच्यामध्ये काहीही आम्ही विशेष बोलू शकत नाही. तुलनात्मक दृष्टीने अधःकरणाची विशेषता सांगितली. नंतर दुसरं करण होणार आहे अपूर्व करण. अपूर्व करणामध्ये देखील आता कसं आहे की समजा ते 100 जीव आता अपूर्व करण मांडणार आहे. तर अपूर्व करण मांडणार आहे म्हणतो आम्ही. मांडणार आहे म्हणजे त्यांच्या त्या परिणामांना ते करणार आहेत, होणार आहेत. तर होत असताना एका समयात जितके जीव आहे एका लाईनीमध्ये त्या सगळ्यांचे परिणाम समान असतील किंवा असमान असतील. पण जर तो दुसऱ्या समयात गेला तर पहिल्याशी त्याचे मॅच परिणाम होणार नाही, अपूर्वच राहील. अशा प्रकारे अपूर्व अपूर्व जे पूर्वी झाले नव्हते असे परिणाम आता त्याचे होणार आहे. हे अपूर्वकरण झालं. आणि तिसरं करण असणार आहे अनिवृत्तीकरण. अ म्हणजे नाही आणि निवृत्ती म्हणजे भेद. जिथं आता भेद नाही. एक समयवरती जीव असेल तर परिणाम एकसारखे. दुसऱ्या समयवरती जीवाचे परिणाम समान पण विशुद्ध, अनंत गुणित विशुद्ध. तिसऱ्या समयात त्याही पेक्षा विशुद्ध पण एकच परिणाम, एक समान परिणाम जिथे आहे ते झालं अनिवृत्तीकरण. आणि अनिवृत्तीकरण केल्यानंतर त्याच अनिवृत्तीकरणामध्ये याला 2 स्टेप्स कराव्या लागतात. एक करावी लागते अंतरकरण आणि दुसरं करावं लागतं उपशमकरण. उपशमाच्या प्रक्रियेत प्रथम उपशमात प्रत्येक करणात हे होईल असं नाही. देश चारित्र करायचं आहे तिथे होणार नाही. प्रथम उपशम सम्यक्त्व करताना होईल किंवा औपशमिक चारित्रात ही प्रक्रिया होईल. तर अशी ही प्रक्रिया करून त्यांनी मिथ्यात्वाला काही काळापासून आपल्या सोबत उदयात येणार नाही अशी व्यवस्था केली. मिथ्यात्वाचं अंतर पाडलं. अंतर पाडलं म्हणून त्याला म्हटलं अंतरकरण प्रक्रिया. आणि भविष्यामध्ये जे मिथ्यात्व त्यांनी उदयात येण्यायोग्य केलेलं आहे ते आत्ता येऊन अडथळा निर्माण करू नये म्हणून त्याला तिथेच थांबण्यासाठी निश्चित केलं. हे झालं उपशमकरण. म्हणून अंतरकरण आणि उपशमकरण प्रक्रिया संपन्न करतो. आणि नंतर ज्या ठिकाणी आता मिथ्यात्व नाही अशा भूमिकेत हा प्रवेश करतो. आता तिथे कर्मामध्ये मिथ्यात्वाचा उदय नाही आणि अनंतानुबंधीचा एक समय आधी बदल करून अप्रत्याख्यान रूपाने करतो आणि सुखाने आपल्या आत्म्याची श्रद्धा करतो. हे झालं त्याचं औपशमिक सम्यक दर्शन. असं हे सम्यक दर्शन प्रथमतः जीवाला, अनादिकालीन जीवाला प्रथमतः हे सम्यक दर्शन प्राप्त होतं. म्हणून श्रद्धाणं म्हणत असताना ही सगळी भूमिका आम्हाला समजली पाहिजे. अनादिकालापासून आम्ही मिथ्यात्वात आहे. आमची आत्म्याला जाणण्याची श्रद्धा नाही. आम्हाला त्याचा अनुभव नाही आणि तो अनुभव प्राप्त करण्यासाठी ही प्रक्रिया व्हावी लागते आणि मग कुठे आम्हाला आत्म्याचं दर्शन होतं, प्रतीती होते, अनुभूती होते आणि हेच आहे सम्यक दर्शन. म्हणून श्रद्धाणं प्रथमम सोपानम. सम्यक दर्शन हा प्रथम सोपान हा जीवनात आम्हाला प्राप्त करायचा आहे. इथे आपण आज थांबू. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उवज्झायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.